अख्ख्या जेनझींनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर राजकारणात त्यांचं मत जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे हे कळल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी किंवा तरुणांवर लक्ष केंद्रित केले. अशाच यातीलच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी, जे सध्या विरोधी पक्षनेते म्हणून ठाम भूमिका बजावत आहेत असं पाहायला मिळते, त्यांचाच 22 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये कार्यक्रम होणार होता. छात्र से चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. पण त्याच पार्श्वभूमीवर त्याच्या आधीच 21 ऑगस्ट रोजी पुण्यातील ABVP आणि युवक काँग्रेसचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यात मोठा राडा झालाय. त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. हा राडा नेमका काय झाला, नेमकं काय घडलंय आणि या पार्श्वभूमीवर काय काय होऊ शकतं, कोणकोणत्या नेत्यांनी काय काय विधानं केलीत, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना. महाराष्ट्र अपडेटमध्ये आपले स्वागत. पुण्यातील RTO कार्यालयाच्या शेजारी SSPMS मैदानावर 22 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांचा कार्यक्रम होणार आहे आणि यासाठी कमीत कमी 10,000 विद्यार्थी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर NSUI आणि ABVPच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळते. आता नेमकं काय झालं याबद्दल सोशल मीडियावरून काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं. कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी आम्हाला 3 वर्षापासून स्कॉलरशिप मिळालेली नाही, हा मुद्दा आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत असं सांगितलं होतं काही तरुणींनी. मात्र यानंतर ABVPच्या काही गुंडांनी या मुलींना धमकावलं. त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जाऊ नये यासाठी त्यांना डांबून ठेवण्यात आलं. हे सगळं ABVPच्या कार्यकर्त्यांनी केलं असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. शिवाय त्या विद्यार्थिनींना अशी तक्रार केली तर कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकीही दिली, तर काही विद्यार्थिनींना मारहाणही करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे NSUI वर. आता हे सगळं COEP कॉलेजमध्ये झालं. त्यामुळे COEP तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात हे झाल्यानंतर NSUI आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, धक्काबुक्की झाली, वातावरण चिघळलं. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले, मारहाण झाली, शिवीगाळ झाली. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या काही घटना घडल्या नाहीत असं समोर येते. मात्र या सगळ्यामुळं आता ABVP विरुद्ध काँग्रेसची युवक संघटना आहे या दोन्हींच्या मध्ये झुंपलेला आहे किंवा या दोन्हींच्या मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. आणि काँग्रेसकडून सध्या भाजप नेत्यांवर आणि भाजपने हे सगळं घडवून आणलंय असा आरोप केला जातोय, तर भाजपकडून पैसे देऊन या विद्यार्थ्यांना हे सगळं करायला सांगितलं गेलं असा आरोप केला जातोय. अशात नाना पटोले यांनी भाजप राहुल गांधींना घाबरतंय अशी थेट टीका केली आहे. नाना पटोले नेमकं काय म्हणालेत बघूया. भाजपचे लोक राहुल गांधींना घाबरत आहेत. त्यांच्या मनात राहुल गांधींबद्दलची भीती आहे, त्यामुळेच ते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला विरोध करतात. काल NSUIच्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम सुरू आहे. भाजपच्या मनात भयभीतपणा दिसत आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आणि या अन्यायाविरोधात राहुल गांधींनी रणशिंग पुकारले. राहुल गांधींच्या सोबत तरुण आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला परमिशन देताना 30 नियम लावले आहेत. आधी जमावबंदी लावली आहे आणि या सगळ्यावरूनच भाजपला राहुल गांधींची किती भीती वाटते हे स्पष्ट होतंय, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. तसंच विद्यार्थिनींवर जे आरोप झालेत किंवा त्यांना मारहाण केल्याचे आरोप झालेत यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की वसतिगृहात मुलींनीच मुलींची मुलाखत घेऊन OBC मुलीला बोलतं केलं, पण तिचा आवाज दाबण्यासाठी तिला डांबून ABVPच्या गुंडांकडून माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं असंही विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलाय ABVPवर. पण आता जे ABVPवर आरोप करण्यात येतात काँग्रेसकडून, काँग्रेस पक्षाकडून किंवा संघटनेकडून, ते जे सगळे आरोप आहेत ते ABVPनं फेटाळून लावलेत. तसेच बाहेरील 100 ते 150 काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्री बेकायदेशीरपणे कॅम्पसमध्ये घुसून सामान्य विद्यार्थ्यांना धमकवल्याचा आरोप केलाय. ABVPचे कार्यकर्ते मल्हार पाटील यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी युवक काँग्रेस आणि NSUIच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, मारहाण करणे, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या पुणे पोलिसांनी हॉस्टेल
जेल परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. अशात राहुल गांधींचा कार्यक्रम होणार आहे, त्यावेळी हा जो वाद आहे तो पुन्हा उफाळून यायला नको, ही मोठी जबाबदारी सध्या पोलिसांवर असणार आहे. पण या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण कमालीचं तापले. काँग्रेस आणि भाजपकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे आता हे राजकीय वळण, हा जो काही राडा झालाय, अशात राहुल गांधींचं इथं येणं, कार्यक्रम घेणं किंवा मग ऐन वेळेला हा कार्यक्रम रद्द केला जाऊ शकतो का, वातावरण चिघळले ते पुन्हा चिघळू नये म्हणून, किंवा हे होण्यासाठीच हे केलं जाते का, किंवा दबाव निर्माण केला जातोय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज राहुल गांधींचा कार्यक्रम पार पडल्यानंतर केलं जाईल. मात्र हे तुम्हाला, म्हणजे नाना पटोले यांचं जे विधान आहे की भाजप राहुल गांधींना घाबरले आणि म्हणून हे सगळं घडवून आणलं जाते, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.